आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे। संस्कृती मंत्रालयानं आयोजित केलेला हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रव्यापी स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ आहे। भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या 150 वर्षांचा हा उत्सव आहे। हे गीत आजही आपल्याला अभिमान, आदर आणि एकात्मतेच्या भावनेनं एकत्र बांधून ठेवतं। या सोहळ्याला आज सकाळी ठीक 10 वाजता देशातल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरमच्या पूर्ण आवृत्तीच्या सामूहिक गायनानं सुरुवात होणार असून त्यात सर्व नागरिक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नियुक्त लोकप्रतिनिधी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, शिक्षक, वाहनचालक, दुकानदार आणि समाजातील सर्व घटक भाग घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर आजच्या कार्यक्रमाची माहिती सामूहिक केली आहे। देशाच्या पिढ्यानपिढ्यांना राष्ट्रभक्तीच्या भावनेनं ओतप्रोत करणारं आवाहन असलेल्या वंदे मातरमच्या गौरवशाली 150व्या वर्षाचा उत्सव आपण साजरा करणार आहोत, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेलं आपलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत 1875 मध्ये 7 नोव्हेंबर रोजी असलेल्या अक्षय नवमीच्या शुभमुहूर्तावर लिहिलं गेलं असल्याचं मानलं जातं। वंदे मातरम सर्वप्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकात मालिका स्वरूपात आणि नंतर 1882 मध्ये एका स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात वंदे मातरम हा केवळ शब्दसंग्रह नसून भारताच्या आत्म्याचा स्वर आहे असं म्हटलं आहे। वंदे मातरम देशवासियांच्या हृदयात राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित करत आजही युवांमध्ये एकता, राष्ट्रभक्ती आणि नवऊर्जेचा स्रोत असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे।